यानंतरची बातमी ती रत्नागिरीतून। रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरलाय, मात्र समुद्र अजूनही खवळलेला आहे। किनारपट्टीवर जोरदार लाटांचा मारा होतोय। गेल्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 14 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। रत्नागिरी तालुक्यात सर्वात जास्त म्हणजे 49 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे। राजापूर, संगमेश्वर आणि गुहागर वगळता इतर तालुक्यांमध्ये 10 मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस झालाय। पावसाच्या या स्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी। रत्नागिरी जिल्ह्यात सध्या पावसाचा जोर ओसरल्याचं चित्र पाहायला मिळतंय। कालपासून पावसाची सरींवर बरसात संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात सुरू आहे। मात्र जसा सुरुवातीला 2 दिवस दमदार पाऊस कोसळला, तसा मात्र पाऊस काही गेल्या 2 दिवसात पडताना दिसत नाहीये। कारण गेल्या 2 दिवसात जर आपण पावसाची सरासरी पाहिली तर तेच दिसून येते। गेल्या 24 तासामध्ये संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात जवळपास 14 मिलीमीटर पावसाची नोंद ही सरासरी झालेली आहे। यामध्ये सर्वाधिक पाऊस हा रत्नागिरी तालुक्यात जवळपास 49 मिलीमीटर पाऊस हा झालेला आहे। तर राजापूर, संगमेश्वर आणि गुहागर हे तालुके वगळता इतर सर्वच तालुक्यांमध्ये जवळपास 10 मिलीमीटर पेक्षाही कमी पावसाची नोंद जी आहे ती झालेली आहे। सध्या रत्नागिरी जिल्ह्यासाठी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। जवळपास 28 तारखेपर्यंत हा पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। पण पाऊस जो आहे तो मात्र कुठेतरी सरींवर बरसताना आपल्याला पाहायला मिळतोय। आपण सध्या आहोत ते रत्नागिरीतील भगवती बंदर या परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणची ही स्थिती पाहतोय। पाऊस नाहीये, मात्र समुद्र खवळलेला या ठिकाणी दिसतोय। लाटांचं तांडव या ठिकाणी समुद्रात आपल्याला पाहायला मिळते। जोरदार वेगवान लाटांचा मारा जो आहे तो किनारपट्टी वरती होताना देखील आपल्याला पाहायला मिळतोय। पण एकूणच जर आपण पाहायला गेलं तर गेल्या 2 दिवसात पावसाचा जोर कुठेतरी ओसरल्याचं चित्र आहे। अधूनमधून बरसणाऱ्या सरींमुळे बळीराजा सुखावलेला आहे, मात्र अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा बळीराजाला आहे। तसेच सर्वच नागरिकांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा लागून राहिलेली आपल्याला पाहायला मिळते। राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी।